नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सीट परीक्षा 2026 यासाठी प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर वन मधल्या डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रम कोणकोणते आहेत ते आपण सगळं इथे अभ्यास करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याचे प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आज आपण फक्त थेअरी जाणून घेणार आहोत, कारण खूप सारे डिजिटल इनिशिएटिव्ह आहेत जे हायर एज्युकेशनमध्ये आलेले आहेत आणि ते आपल्याला अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ओके, चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र सेट पेपर वन 2026 याचा क्रॅश कोर्स. याची बॅच मंडे पासून सुरू होते आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, 10 युनिटचे नोट, युनिट वाईज एमसीक्यूज 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, 15 वर्षाचे पीवायक्यू विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पेपर वन सोबत आपल्याकडे पेपर टू चे पण बॅचेस आहे. त्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. पेपर वन यासोबत फ्री आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स आहे, 20 अधिक टेस्ट आहे, फुल सिलेबस टेस्ट आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. याची फीज 10,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण स्वयंप्रभा आणि सगळं डिजिटल बघणार आहोत. डिजिटल इनिशिएटिव्ह बघा. स्वयं जे आहे स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स हे त्याचा फुल फॉर्म आहे. फुल फॉर्म आपल्याला याआधी पण विचारला गेलेला होता. स्वयं हे भारताचे स्वतःचे मूक व्यासपीठ आहे. मूक म्हणजे काय? मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. ठीक आहे. हे त्याचं मुख्य फुल फॉर्म आहे, जे जवळपास सर्वच विद्याशाखांमधील मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देतं. हा भारत सरकारने सुरू केलेला उपक्रम शिक्षण धोरणातील 3 मुख्य आहे. यामध्ये कोणता? ऍक्सेस म्हणजे उपलब्धता, समानता म्हणजे इक्विटी आणि क्वालिटी म्हणजे गुणवत्ता. हे खूप महत्वाचं आहे. स्वयं आलं की ऍक्सेस, इक्विटी आणि क्वालिटी हे येतच. त्यामुळे उपलब्धता, समानता आणि गुणवत्ता हे खूप महत्वाचं आहे आणि हे साध्य करायचं आहे यांना. तशाच दृष्टिकोनातून सगळं आखण्यात आलेलं आहे. सर्वांना सर्वोत्तम अध्ययन संसाधने उपलब्ध करून देणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे. स्वयंवरील अभ्यासक्रम 4 विभागामध्ये विभागलेले आहे. व्हिडिओ व्याख्याने विशेषतः तयार केलेले आहे. डाउनलोड किंवा प्रिंट करता येण्याजोगे. वाचन साहित्य, चाचण्या व प्रश्नमंजुषाद्वारे स्वयंमूल्यमापन आणि शंकांचे निरसन करण्यासाठी ऑनलाईन चर्चा मंच, डिस्कशन फोरम आहे, व्हिडिओ व्याख्याने आहे, क्विझेस आहे. पुन्हा वाचन साहित्य, ई-बुक्स आहेत ना, जे आपण डाउनलोड आणि प्रिंट सुद्धा करू शकतो. तर एकंदरीत स्वयं हे व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे, जिथून आपण अभ्यास करू शकतो. ओके, हे झालं स्वयंचं. ठीक आहे. 2017 मध्ये ते करण्यात आलेलं होतं, सुरू झालेलं होतं. व्हिडिओ व्याख्याने विशेष तयार केले, वाचन, शंकाचे डिस्कशन फोरम, क्विझेस सगळे इथे येतं. आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की क्विझेस, डिस्कशन फोरम हे कशामध्ये येतं? ओके. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी 50 सर्व प्रश्नपत्रिका असलेलं गाईड, 5,000 प्लस प्रश्नांचा संच याच्यामध्ये आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये ते अवेलेबल आहे. Amazon वरून तुम्ही ते ऑर्डर करू शकता जर का तुम्हाला हे मॉक टेस्ट हवी असेल. याच्यामध्ये तुम्हाला बघा, पीवायक्यू प्रश्नपत्रिका, युनिट वाईज मॉक टेस्ट आणि फुल लेंथ मॉक टेस्ट असं दोन्ही इथे अवेलेबल आहे. आजच ऑर्डर करा. स्वयंचं अधिकृत उद्घाटन 9 जुलै 2017 रोजी झालेलं होतं आणि आजवर स्वयंद्वारे सुमारे 2,200 अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्यापैकी जानेवारी 2019च्या सत्रासाठी सुमारे 500 अभ्यासक्रम, कारण सुरू झालं होतं त्यामुळे 500 होते, पण आता ते 2,200 अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ठीक आहे. त्यानंतर येतं स्वयंप्रभा. स्वयंप्रभा हे डीटीएच चॅनल आहे, डायरेक्ट टू होम. ठीक आहे. 24x7 40 आहे सध्या या डीटीएच चॅनल. आणि यामध्ये काय असतं तर उच्च शिक्षण, पदव्युत्तर आणि पदवी स्तरावरील अभ्यासक्रम आहे. त्याच्यामध्ये सामग्री आहे, मग ते कला असो, वाणिज्य असो, विज्ञान असो, कोणत्याही परफॉर्मिंग आर्ट्स असो, कोणत्याही याचं आहे. सामाजिक शास्त्रे, मानवशास्त्र सगळ्या विभागाचं आहे. अभियांत्रिका आहे, तंत्रज्ञान आहे, कायदा आहे, वैद्यकीय शास्त्र, कृषी असं वेगवेगळ्या शाखांचा इथे समावेश आहे. त्यानंतर स्वयं हा उपमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या प्लॅटफॉर्मद्वारे हे सर्व अभ्यासक्रम इथे आणि प्रमाणपत्रे आपण याच्यातून मिळवू शकतो स्वयंमधून. या स्वयंप्रभामध्ये जर का आपण डिटेल चॅनल अभ्यास केला तर ते तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे.
ठीक आहे. त्यानंतर यामध्ये बघा काय तर IIT पर्ल आहे स्वयंप्रभामध्ये. JEE ॲडव्हान्स मधील कठीण प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आवश्यक असलेली वैज्ञानिक विचारसरणी आणि संकल्पात्मक समज विकसित करून IIT मध्ये प्रवेश घेण्याचा इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना ही मदत करते आहे, ज्याद्वारे IIT दिल्ली करत आहे. कोण उपक्रमाचे नेतृत्व करत आहे? IIT पर्लला दिल्ली करत आहे. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र या सगळ्यांचे चॅनल्स आहेत. 4 चॅनल. त्यानंतर येतं शालेय शिक्षण इयत्ता 9वी ते 12वी. शिक्षकासाठी प्रशिक्षण मॉड्यूल तसेच भारतातील मुलांसाठी अध्यापन आणि अध्यापनाची साधने, ज्यामुळे त्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल, हे पण इथे आहे. हे चॅनल सुद्धा इथे आहे. अभ्यासक्रमावर आधारित असे कोर्सेस जे भारतातील आणि परदेशातील भारतीय नागरिकांच्या जे आयुष्यभर शिकण्याची इच्छा असेल तर ते सुद्धा आपण इथे चॅनलवर करू शकतो किंवा स्वयं थ्रू पण करू शकतो. दररोज किमान 4 तासाची नवीन सामग्री कंटेंट प्रसारित केली जाते. त्यामुळे सामग्री दिवसातून आणखी 5 वेळा पुनरावृत्ती करून दाखवली जाईल. म्हणजे रिपीट टेलिकास्ट केली जाईल असं यांचं म्हणणं आहे. आणि स्वयंप्रभाची सेवा उमंग ऍपवर सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे. यामध्ये IIT पर्ल आहे, शालेय शिक्षण आहे, म्हणजे ऑलमोस्ट सगळेच आहे. ते ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट सगळेच आपण चॅनल्समध्ये अभ्यास करू शकतो. DTH आणि घर बसल्या करू शकतो विदाऊट इंटरनेट. त्यानंतर येतं नॅशनल डिजिटल लायब्ररी. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया हा प्रकल्प IIT खरगपूर, तो कोणता होता? दिल्ली थ्रू होता ना स्वयंप्रभा. IIT पर्ल स्वयंप्रभा मधलं हे काय आहे, खरगपूर जे आहे ना त्याद्वारे हे यांना सोपवण्यात आलेलं आहे. आणि याचा उद्देश काय आहे तर एका प्रणालीची रचना करणे, जी अध्ययन करताना ई साहित्य, ई कंटेंट जो आहे, ई बुक ज्याला म्हणतो, ती उपलब्ध करून देईल है ना. संसाधनासाठी सिंगल विंडो ऍक्सेस, एकाच ठिकाणी सर्व सुविधा असणारे करून देईल. त्याला NDL डिजिटल लायब्ररी नॅशनल नॉलेज असेट म्हणून विकसित करणे हे त्यांचं ध्येय आहे, जी भारतातील शिक्षण, संशोधन आणि नाविन्य आणि तंत्रज्ञान आधारित अर्थव्यवस्थेसाठी एक प्रमुख प्रेरक शक्ती ठरेल. ठीक आहे. NDL डिजिटल लायब्ररी म्हणजे ई कंटेंट आलं, ई बुक आलं, आणि ज्या आपण पुस्तक वगैरे कंटेंट आपल्याला ऑनलाईन मिळते डिजिटल स्वरूपात, ती लायब्ररीमध्ये अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर येतं ई तंत्र. ई तंत्र जो आहे हा IIT बॉम्बेकडे सोपवला. तर तुम्ही सगळं नोट करत जा. तो खरगपूर होता, त्याच्या आधी तर दिल्ली, हा IIT बॉम्बे. एक प्रकल्प आहे. त्याचा उद्देश भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एम्बेडेड सिस्टम्स आणि रोबोटिक्स या विषयाचे प्रभावी शिक्षण देणे हा आहे. ई यंत्र. आता ई यंत्र मध्ये काय आलं? म्हणजे रोबोटिक्स आलं, ना, यंत्र आलं. तर हेच यामागे आहे की एम्बेडेड सिस्टम्स आणि रोबोटिक्स याचे प्रभावी शिक्षण देणे. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं. ठीक आहे. स्पर्धांच्या माध्यमातून रोबोट्सवर आधारित प्रत्यक्ष प्रयोगांमध्ये, म्हणजे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल केलं जातं. शिक्षक व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांचं निवारण काय, त्यांचं उपाय काय, हे सगळं शोधण्याची ही पद्धत आहे. तसेच महाविद्यालयाने त्यांच्या नियमित प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून रोबोटिक्स लॅब्स आणि क्लब सुरू करण्यासाठी ई यंत्र मदत करते. सोबतच या उपक्रमाचा लाभ भारतातील 275हून अधिक महाविद्यालयांनी घेतलेला आहे. या प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रकल्प आणि कोड ई यंत्राच्या www.eyantr.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तुम्ही चेक करू शकता. ओपन सोर्स स्वरूपात हे आहे. ठीक आहे. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, ई यंत्र, आणि हे तुम्हाला सगळे माहिती पाहिजे. डिजिटल इनिशिएटिव्ह. त्यानंतर येतं व्हर्च्युअल लॅब, आभासी प्रयोगशाळा. यामध्ये हा उपक्रम विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील प्रयोगशाळांचा रिमोट ऍक्सेस उपलब्ध करून देतो. विद्यार्थी प्रयोगशाळेच्या व्यतिरिक्त त्यांच्या सोयीच्या वेळी आणि ठिकाणी व्हर्च्युअल लॅबमध्ये प्रयोग करून आपल्या संकल्पना अधिक दृढ करू शकतात. या व्हर्च्युअल लॅब्स पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना बरोबरच संशोधकांसाठी उपयुक्त ठरले आहेत. यामध्ये आपण आभासी प्रयोगशाळेमध्ये आपल्याला काय भेटेल, एक थोडंसं डोकं लावायचं की इथे काहीतरी असेल की प्रयोग करून दाखव, म्हणजे नाही का, व्हर्च्युअल ऑनलाईन पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांबरोबरच संशोधकांसाठी हे महत्वाचं आहे. यामध्ये 12 संस्था सहभागी आहे. IIT दिल्ली, IIT बॉम्बे, IIT मद्रास, IIT गुवाहाटी, IIT खरगपूर, कानपूर, रुरकी, म्हणजे सगळं ऑलमोस्ट IIT आहे. NITI सुरत आणि CEO पुणे, अमृत विश्व विद्यापीठम, दयालबाग एज्युकेशन इन्स्टिट्यूट आग्रा, IIT दिल्ली, हे सगळेजण इथे मदत करताय ह्या संस्थेला. हे संस्था मदत करते व्हर्च्युअल लॅबला, आणि ते सगळं ऍक्सेस करतात. ठीक आहे. त्यानंतर येतं FOSSEE, फ्री लायब्ररी ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन एज्युकेशन.
शिक्षण क्षेत्रातील मुक्त आणि खुल्या स्रोतावरील सॉफ्टवेअर आहे हा प्रकल्प आपल्या देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केलेला आहे. साधनांचा वापराला प्रोत्साहन देते. शैक्षणिक संस्थांमधील प्रोपॅरिटी मालकी हक्क सॉफ्टवेअरवरील अवलंबित्व कमी करणे हा त्याचा उद्दिष्ट आहे. यांची अंमलबजावणी IIT बॉम्बेद्वारे केली जाते. फॉसी अध्यापन आणि संशोधनामध्ये अत्याधुनिक फ्लॉस साधनांचा वापराला प्रोत्साहन देणे असं त्याचं हे आहे. स्किलअप पायथॉन ओपन मॉडेलिका ओपन फोम ही यातील काही प्रमुख साधने आहेत. त्यानंतर ई सिम सारखी नवीन फ्लॉर्म साधने विकसित केली जातात आणि विद्यमान साधनांमध्ये सुधारणाही केली जाते. त्यानंतर आहे स्पोकन ट्युटोरियल. स्पोकन ट्युटोरियल बघा www.spokentutorial.org हा एक प्रकल्प आहे जो प्रत्येकाला फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअरहून स्वतःहून शिकण्यासाठी मदत करतो आहे. त्यामध्ये बहुभाषिक अभ्यासक्रम आहे. शिकण्याची इच्छा आणि संगणक असलेली कोणतीही व्यक्ती हे वापरू शकते. कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकते. स्पोकन ट्युटोरियलचा वापर करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाहीये. हा प्रकल्प IIT बॉम्बेद्वारा राबवला जात आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही ते देखील स्पोकन ट्युटोरियल्सद्वारे ते शिकू शकतात. ठीक आहे. उदाहरण हिंदी, आसामी, बंगाली, बोडो, गुजराती, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, संस्कृत, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या डबिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर येतं नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटर NAD www.nad.government.in. नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी हे शैक्षणिक प्रमाणपत्रे, कागदपत्रे, पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे, गुणपत्रिका इत्यादी डिजिटल स्वरूपात साठवून ठेवणारे एक ऑनलाईन भंडार आहे. ठीक आहे. काय करतात हे साठवून ठेवतात आपल्या गुणपत्रिका मार्कशीट्स. ही कागदपत्र शैक्षणिक संस्था, शालेय मंडळ आणि पात्रता मूल्यांकन संस्थाद्वारे येथे जमा केली जाते. शैक्षणिक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे आणि त्यांची पडताळणी करणे, सुरक्षितपणे साठवून ठेवणे हे त्यांचं काम आहे. NAD ही प्रणाली 24 घंटे चालते, ऑनलाईन उपलब्ध आहे आणि नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरीमध्ये परस्पर कार्यक्षम अशा 2 डिजिटल डिपॉझिटरी समावेश आहे. कोणत्या CDSL, CVL, NSDL. ठीक आहे. म्हणजे वेचर्स लिमिटेड, डेटाबेस लिमिटेड. त्यानंतर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ही NAD ची अधिकृत अंमलबजावणी करते आहे, म्हणजे UGCच्या ती कनेक्ट आहे. NAD काय आहे? नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटर हे आहे तुमचे जे कागदपत्रे असतात ते ऑनलाईन भंडारमध्ये व्यवस्थित ठेवणे. त्यानंतर येतं साहित्य चोरी, प्लॅगिरिझम. प्लॅगिरिझम शोधणारे सॉफ्टवेअर शैक्षणिक आणि संशोधन कार्यामध्ये ज्यामध्ये जर्नल्स मधील लेख, परिषदेचे अहवाल, प्रबंध, संशोधन अहवाल, हे सगळे असाइनमेंट्स, प्रकल्प कार्य जे आहे, व्याख्यानाच्या नोंदी आणि मुख्य साहित्य हे आहे इत्यादीचा इथे समावेश होतो. तर साहित्य चोरी म्हणजे सहजपणे शोधता यावं. जसं की आपण काही रिसर्च पेपर लिहिला आहे किंवा मग काही लिहिलेलं आहे, ते प्लॅगिरिझम होऊ शकतं, म्हणजे चोरले जाऊ शकतं. जसंच तसे आपण कोणी दुसरे छापू शकता, है ना? तर हे जे आहे साहित्याचे हे सॉफ्टवेअर आणि किंवा सादर केलेल्या दस्तऐवजी तुलना करणे संबंधित सॉफ्टवेअर आहे. आणि एकंदरीत जेव्हा आपण PhD करतो तेव्हा सगळं आपल्याला प्लॅगरिझम चेक करत राहावं लागतं. म्हणजे काही कसं कधी कधी जसंच तसं कॉपी राहिलं की मग ते प्लॅगरिझम येते आहे. ठीक आहे. प्लॅगरिझम चेकर डिटेक्टर वगैरे पण आहे आपल्याकडे उपलब्ध. तर आपल्याला मागे एकदा विचारलं होतं की प्लॅगरिझम चेकरचे नावं जे आहेत मी ते तुम्हाला इथे लिहून देते, त्यांनी तुम्ही लिहून ठेवा. पेपरपल, GPT-0, स्कॅन्डी, स्क्रीबर, हे असे भरपूर सारे आहे प्लॅगरिझम चेकर, पण हे विचारले जातात. टॉर्नेटो असं पण एक होतं वाटतं. ठीक आहे. त्यानंतर येतं अध्यापनातील वार्षिक पुनर्रचना कार्यक्रम अर्पित, अॅन्युअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग. अर्पित जे आहे ते 2018ला मानव संसाधन विकास मंत्रालयाने 13 नोव्हेंबरला सुरू केलं होतं. हा एक ऑनलाईन उपक्रम होता. स्वयंमुक्त प्लॅटफॉर्मचा वापर करून उच्च शिक्षणातील 15 लाख प्राध्यापकांच्या ऑनलाईन व्यावसायिक विकासासाठीचा एक महत्वपूर्ण उपक्रम हा होता. अर्पितच्या अंमलबजावणीचा पहिल्या टप्प्यात विशिष्ट विषयांसाठी 75 राष्ट्रीय संसाधन केंद्रे निश्चित करण्यात आली होती. या केंद्रावर संबंधित विषयातील अद्ययावत घडामोडी, नवीन आणि उत्पन्न प्रवाह जे आहे ते याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. ठीक आहे. याचं आपल्याला फुल फॉर्म माहिती असणे आवश्यक आहे आणि हे स्वयंशा निगडीत आहे, त्यामुळे खूप महत्वाचं ठरते.
त्यानंतर येते ई विद्वान. हे व्यासपीठ तज्ज्ञांची पार्श्वभूमी, संपर्क, पत्ता, अनुभव, संशोधनात्मक प्रकाशने, कौशल्ये व उपलब्धी, संशोधन ओळख यांची संबंधित माहिती आहे उपलब्ध करून देतो आहे. हे देशभरातील संभाव्य सहयोगी, समकक्षी आणि संशोधक यांना विविध विषयावरील तज्ज्ञांची माहिती जी आहे ती पुरवते आहे. ठीक आहे. संशोधकांना आवश्यक असलेले नैपुण्य असलेल्या तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याचे महत्वाचे आहे. ई विज्ञान, ई विद्वान, नॉट विद. त्यानंतर येते शोधगंगा. हा भारतीय प्रबंधाचा थिसिस आणि शोध निबंधाचा डिसर्टेशनचा एक मुक्त प्रवेश असलेला इलेक्ट्रॉनिक प्रबंध भांडार आहे. यामुळे संशोधनाची पुनरावृत्ती होण्यास टाळते. इथे आपण चेक करू शकतो थेसिस, डिसर्टेशन पाहू शकतो ते कशा पद्धतीने लिहिलेले गेले आहे. शोधगंगेविषयी काही महत्वाची माहिती खालीप्रमाणे आहे. हे भारतातील विद्यापीठांना सादर केलेल्या प्रबंधाचे आणि शोध निबंधाचे डिजिटल भांडार आहे. 3880हून अधिक प्रबंध आता इथे आहे. 70 विद्यापीठे इथे जोडलेली आहे. 62 विद्यापीठेचा यात योगदान आहे. ठीक आहे. युजीसी राजपत्र अधिसूचनेनुसार हे करण्यात आलेले आहे. पीएचडी प्रबंध आपल्याला इथे सादर करणे खूप आवश्यक आहे. इथे केल्याशिवाय ते जात नाही समोर. ओके. शोधगंगेमध्ये काय करतो आपण, थेसिस आणि डिसर्टेशनने आपण इथे सादर करतो, इथे ऑनलाईन अपलोड करतो. त्यानंतर शोधगंगा झाला तर शोधगंगोत्री. गंगोत्री काय आहे, हा विद्यापीठामधील संशोधक आणि संशोधक मार्गदर्शन यासाठीचा एक उपक्रम आहे. पीएचडी कार्यक्रमासाठी नोंदणी करताना संशोधकांनी विद्यापीठांना सादर केलेला आराखडा म्हणजे सिनॉप्सिस याची इलेक्ट्रॉनिक प्रत येथे जमा केली जाऊ शकते आणि हे भांडार रिपॉझिटरी आहे. ठीक आहे. गंगोत्री भारतीय विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या संशोधनाचे प्रवाह आणि दिशा इथे दर्शवते आहे, ज्यामुळे संशोधनाची पुनरावृत्ती आपल्याला टाळली जाते. नंतर ई शोध सिंधू जो आहे, हे सर्व उच्च शिक्षण संस्थांना 15,000हून अधिक आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक जर्नल्स आणि ई बुक्स उपलब्ध करून देते. ठीक आहे. इम्प्लिमेंट गांधीनगर गुजरात इथे आहे याच्याद्वारे राबवली गेलेली आहे आणि यामध्ये काय आहे, ई कंटेंट आहे, ई बुक्स आहे 15,000हून जास्त. त्यानंतर येते ई कल्प. डिझाईनसाठी डिजिटल अध्ययन वातावरण निर्माण करणे, क्रिएटिंग डिजिटल लर्निंग एन्व्हायरमेंट फॉर डिझाईन या प्रकल्पाला ई कल्प असे म्हणतो आणि भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण विषयक राष्ट्रीय अभियानाचा हा एक भाग आहे. नॅशनल मिशन इन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा एक भाग म्हणून प्रायोजित केला जातो. त्यानंतर येतं विद्वान. विद्वान हा भारतातील अग्रणी शैक्षणिक संस्था आणि अध्यापन व संशोधनातील गुंतलेला इतर संशोधन व विकास आरडी यांचे कार्यरत आहे. शास्त्रज्ञ, संशोधक यामध्ये संपूर्ण पत्ते जे आपण विद्वान ते बघितलं ना तेच आहे. त्यानंतर येतं बादल. बादल हे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने MHRD ने NMEIC यांच्या योजनेअंतर्गत सुरू केलं. यामध्ये IIT दिल्लीद्वारे काय झालेलं आहे, हे विकसित केलेलं आहे. यामध्ये एक क्लाउड ऑर्केस्ट्रेशन आणि व्हर्च्युअल अलायझेशन व्यवस्थापन सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. ई गव्हर्नन्स अप्लिकेशनचा विकास आणि उपयोजन गतिमान केलेलं. त्यानंतर येतं इम्प्रिंट. असं आहे इम्प्रिंट. मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे IITs आणि IIC यांचा एक संयुक्त उपक्रम हा आहे. यामध्ये सर्वसमावेश विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी देशाला सक्षम व सशक्त बनवण्याच्या दृष्टीने विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रमुख आव्हानांवर भारताने लक्ष केंद्रित करणे हा त्याचा अग्रेसर राहणे हा त्याचा उद्देश आहे. त्यानंतर येतं साक्षात. एक सर्वसमावेश शिक्षण पोर्टल, वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल साक्षात. ठीक आहे. हा भारताचा तत्कालीन राष्ट्रपतीने सुरू केलेला एक प्रायोगिक प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थी, शिक्षक, नोकरी करणारे तसेच ज्ञान प्राप्तीची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी आजीवन शिक्षण विनामूल्य उपलब्ध करून देणे. त्यामुळे हे खूप महत्वाचे ठरते. साक्षात सगळ्यांनी लिहून ठेव. लाईफ लॉंग लर्निंग जे आपल्याला प्रोव्हाइड करते आहे, तर ते कोणी सुरू केला हा प्रकल्प हे पण महत्वाचं आहे आणि त्या प्रकल्पाचं नाव सुद्धा महत्वाचं आहे. साक्षात. त्यानंतर येतं डिझी लॉकर. डिझी लॉकर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपले कागदपत्रे, प्रमाणपत्रे डिजिटल स्वरूपात आपण जमा करतो, त्याला डिझी लॉकर म्हणतात आणि यामध्ये UIDAI हे काय क्रमांक सुद्धा जोडलेले आता गरज उरत नाही. ठीक आहे. डिझी लॉकर मध्ये तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर येतं अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट एरिया. हा भारत सरकारचा MHRDचा उपक्रम आहे. यामध्ये भारतातील सर्व प्रमुख उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची नवोन्मेष आणि उद्योजकता विकास म्हणजे इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट यांच्याशी संबंधित निकषावर आधारित पद्धतशीरपणे क्रमवारी रँकिंग निश्चित केलेली आहे. ठीक आहे. अटल याचा फुल फॉर्म तुम्ही सगळ्यांनी लिहून ठेवा. सगळ्यांनी नोट्स काढा, नाहीतर हे काही हे नाही होणार. इम्प्रिंटिंग. एम प्रिंट हा MHRD द्वारा आहे. हे झालं इम्प्रिंट. ओके, हे झालेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क
अरे त्याचा फुल फॉर्म सगळ्यांनी लिहून ठेवा. नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क हे देशभरातील विविध विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी एक कार्यपद्धती स्पष्ट करते. ठीक आहे, NRS. त्यानंतर येते जियान, ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क, जियान. भारत सरकारने उच्च शिक्षणातील ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क याची मंजुरी दिली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ आणि उद्योजकांच्या प्रतिभेचा लाभ घेणे, त्यांना भारतातील उच्च शिक्षण आणि संस्थांशी जोडले जाण्यास प्रोत्साहित करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. फुल फॉर्म खूप महत्वाचे आहे सगळ्यांचे. ओके, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे डिजिटल इनिशिएटिव्ह बघितलेले आहे हायर एज्युकेशन मधले. आणि येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. सोबतच 5,000 प्लस पुस्तकाचा संच आपल्याकडे Amazonवर अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये. जर का तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तुम्ही Amazonवरून ऑर्डर करू शकता. आणि आपल्या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.